गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे रोशू ब्लॉग्स वर. आज आहे काय काय आज तू तिकडे कर ना कॅमेरा. हे काय असत? अरे चांगली तर दिसते, पण नाही दिसत आहे. बस माझं घेत कशी 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 करते दाखव ना एकदा. दाखव दाखव एकदा एकदा करून दाखव, पळून दाखव ना. तशी पळ ना. चिडल्यावरती अशी व्यक्त करते तिचा राग. सो आज आपण करणार आहोत थोडासा ब्रेकफास्ट. सो मोस्टली मी जाईल सिम्पली मराठा. रोहिणी घरूनच काम करेल तिचं आज, कारण सॅटर्डे आहे त्यामुळे गर्दी असेल तिकडे. झाली तयार तू? झाली ना? आता काय नाचणार? तशी नाचून दाखव परत. मग काय मावशी मावशी म्हणजे काय माझ्या बायकोला नाही करू शकत का? ब्रेकफास्ट करायचा? चला. ब्रेकफास्ट मध्ये काय काय खातोय आपण आता? स्प्राउट्स आहे, हाफ फ्राय आणि माझं एबीसी ज्यूस. आम्हाला हे प्रॉडक्ट्स रिसीव्ह झाले. त्यामध्ये आहे मोरिंगा पावडर, जे की आजकाल खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. देन दिस सी सॉल्ट, ज्याने तुमचं न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शन बॉडीमधलं छान होतं. आणि हा केरला हॉट सॉस, जो की खूप तिखट आहे बट टेस्टी लागतोय. सो हे कोणाचं आहे? इश्का फार्म्स. येस. मस्त ब्रँड आहे हा. पॅकेजिंग सुंदर आहे, जास्त काही महाग पण नाही आहेत हे प्रोडक्ट्स. हे सी सॉल्ट सुद्धा एवढं काचेच्या बॉटलमध्ये येतं, बट इट इज फॉर 75 रुपीज ओनली. ह्याच्यात मोरिंगा पावडर वगैरे टाकलेली आहे. आणि स्प्राउट्समध्ये सी सॉल्ट आणि ह्या हाफ फ्रायवर केरला हॉट सॉस. सॅटर्डेचं आलो इकडं, मस्त वडापाव आणि साबुदाणा वडा खाल्ला. सॅटर्डे असल्यामुळे नेहमी फिनिक्स मॉल भरलेलाच असतं बरं. बायको काय करणारच जेवणासाठी? नाही तर नवऱ्याला उपाशी ठेवणारच का? तुला काय खायचं सांग, मी बनवून देते. पिझ्झा. लगेच असे अनरिअलिस्टिक डिमांड नाही करत. चल बर्गर ते कुठलं? मशरूम टोस्ट ते पण नको, पण जाऊ दे, ते नको. आज हे बनवायचं. पॅटी आणायचे, पॅटी घेऊन या आणि तू त्याला सॅलड चिरून दे. हा सॅलड चिरायचं फक्त, कांदा आणि टोमॅटो. बन बन तर मिळतं की. घेऊन यायचं बन. अरे वा, नाहीच रेसिपी, काही कष्टच नाहीये. बायकोला स्वयंपाक करायचा आहे, तर कसे कष्ट वाचवतोय तुला. हो ना, लगेच बर्गर. मग आता काय, तुझं कष्ट तुला जास्त उगाच नको, काम नको. मग सासू लगेच काम. मी मस्त तुला काम करणार ना, मग बायकोला कष्ट नको करायला. मला करावं लागतील ना, त्याचं काय. नाही, मी तुम्हाला सांग, तू बनवून दे, मी बनवून देते. रोहिणीला आत्ताच एक नवीन शिकवण मिळाली. चाललो नाही म्हणावं, येतो. जाताना काय म्हणायचं? येतो. म्हणजे चाललो हे निगेटिव्ह असतं, येतो हे पॉझिटिव्ह असतं. काम करून आलो, कष्ट करून आलो, तिला काही नाही त्याचं. तिला काय, फक्त मला फिरायला जायचं. आता जायचं कुठं? शॉपिंगला. तू घरी जा, मी जाऊन येते. आम्ही फिरायला पण डुंगणाजवळच जातो, आम्ही लांब कुठे नाही. आता एवढं शॉपिंग झालंय तरी काय बघायचंय तुला? मुलींना बघायचं असतं. काय मुलींना बघायचं? यार बस ना यार. बरं चल रडू नको. यार मी, मला भूक कलर लागली. छान आहे. बघ अशी जाता परत जाते ती. काही दिसलं की वळते, चल ना यार. हे सगळं झालंय, फुल शॉपिंग. हे बघा, याच्यात 3-4 ड्रेस घेऊन झालेत, पैसे दिलेत, तरी अजून बघत बसली. मग आधीच का नाही बघावं माणसाने? हे एकदा जर झालंय आपलं चेकआउट, तर मग परत का बघायचं? आधीच का नाही बघितलं हे सगळं? आधीच म्हणजे हे बघ, दिसलं ना तुम्हाला? चालत होतं, गप चालतोय, हळू काय इकडं. ही पद्धत आहे. झालंय आता माझं, चल घरी. आता हा शब्द जो आहे ना, तो एकदम मनाशी ठेव. झालेलं आहे विचार तुझं. करून बोल. काय विचार करून बोल. कशाबद्दल? मी बोललं की झालेलं आहे तुझं, हे तू मनाशी ठेव. आणि इथून सरळ आपण एक्झिट मारू, कुठंही न वळता. काय विचार करून बोल. का मला का घाबरवलं असं? मी काय केलं? मी परत कधीच येणार नाही शॉपिंगला. मग म्हणजे तुझ्यासोबत नाही, येईल मी, पण तुझ्यासोबत नाही. आलेला लाड. ये
आहे, व्हाईट शर्ट छान आहे. हे बघा इथं एक्झिट इथंच ए, आहे. बघ. प्लीज एक्झिट इथलं इथे थोडं खूप जवळ आलं माझ्या टार्गेटच्या. मी जस्ट ऐक ना, आणि कपडा पण खूप छान आहे याचा. घेऊन टाक, विषय क्लोज कर आणि काय हे चल. घेऊ? मला माहिती ना, थोड्या वेळ बघेल आणि परत जाऊ दे. नाही रे, एवढं काय खास नाही. हे पण छान आहे, ते पण एक्स्ट्रा स्मॉल आहे. ती ब्लॅक, ती एकदम डार्क जीन्स नाही घेतली का मी, त्यावर नेक्स्ट टाइम साठी ठेव ना आता. घेऊन टाक. विचार करून बोलायचं म्हणजे. घेऊन टाक ना मग पटकन यार, पटकन घे ना, चल नाही. थांब ना जरा. झालंय आता माझं चल घरी. काय बोललेली ती, मी चलते बाहेर आता, असं काय आहे हे? बोललेले मी की मी चलते बाहेर, बट माझं फक्त मन आता हे मला व्हाईट ऍक्च्युली शर्ट घ्यायचं होतं. So मी हे घेऊ का हे घेऊ? So मला ते विचार alter विनिमय करून- झालेला आहे चैतन्य वैष्णवी सोबत. alter करून- नाहीतर एक ते फोटो शिळ- ग्रुपवर टाकला आम्ही आणि वैष्णवीचा होकार आल्यामुळं तो आम्ही फुल स्लीव्ह वाला घेतलेला आहे. थँक्यू वैष्णवी, माझं काम सोपं केल्याबद्दल. आणि पटकन आम्ही इथून निघणार आहोत आता. चला. नेक्स्ट टाइम तू यायचं नाही शॉपिंग. मला तुझ्यासोबत मजा येते का? हे द्या आज मला. घरी जाऊन मस्त बर्गर खाणार आहे चिकनचं, आणि ही व्हेजवाल्याची खाणार. उशिरा खायची हे नाहीये, उशिरा जेवायची इच्छा नाहीये. नको जेव. काय दिसते बायका माझी. आणि हे काय? ओय ग. आज आमचा प्लॅन आहे मस्त बर्गर बनवायचा. पण आम्ही पॅटी पण बाहेरून मागवली आणि बन पण मग आम्ही फक्त सजवणार होता बर्गरला. तर चला मग, आपलं आलेलं आहे लिट्यूस, आणि लेटस. मला बघा पानफुल बघा. कसलं मस्त घातलेलं आहे हे. नाही बनवायचं तर काही येत नाही, बट मस्त फुल शो ऑफ. खरं तर मला बेसिक गोष्टी बनवता येतात. येतात. भाजी पोळी भात नाही लावता येत मला. कसं ग, वरण भात बेसिक आहे सर्वात. एवढं बोटाचं पाणी टाकायचं जेवढं आहे. मी शिकलोय लहानपणी. ही कडे घे. मग 25 दिवसात तुला सगळं माहिती पाहिजे होतं. तुझा अभ्यास कुठे? अभ्यास केला की नाही किचनचा? मॅडम किचन मध्ये आलीच नाहीये 25 दिवसात. फक्त पहिली रसोई केली तिने, त्यानंतर आम्ही मशरूमचं काहीतरी बनवलं ते केलं. त्यानंतर आम्ही ग्रिल्ड व्हेजीस केल्या. फक्त आपलं फॅन्सी स्टफ बनवायला किचन मध्ये आलेली आहे मॅडम. अरे तू का आता, म्हणजे मी घेतलेली कढई सोडून तिने घेतली कशी तशीच. मोठी नाही. अरे थोडीशी मोठी आहे, पण ही बरोबर आहे ना. आता अरे ते भांड आहे, हे चमचा आहे त्याच्यात, तो पकडावा लागतो, नाहीतर काय काय शिकावं लागेल रे हिला. अरे तसं नाही, तुला तर जास्त टाकायचंय तर त्या चमच्याला असं फक्त साईडला पकड आणि मग होत, नाहीतर चमचा सहित ते सगळं पडेल. बापरे, इथून सुरुवात आहे जी. तर काय कांदा चालतोय की नाही? मी कापू का तू कापते? काय कापतो ना ते, फक्त हे नको ठेव त्याचं. अरे आणि हे कशा कापायचे तुला सांगतो. सर्कल हवेत मला, हवेत त्याचं काय. माझ्या पोटात सर्कल नाही झालं. मला सर्कल हवेत, मला सर्कल हवेत. वॉड बर्गर. चला मम्मीला द्यायचं का? या 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 मस्त बर्गर केलंय तुमच्यासाठी. तुमच्या हॉटेलचं नाव काय आहे? आमच्या हॉटेलचं नाव नाही आम्ही आयतं खाणार आहोत, तुम्ही बनवून देणार आहोत. हे सगळं ऐकत आयत बनवून देणारी संघटना. वा वा. घ्या घ्या घ्या. Can I have some fork and spoons, Oh, please? please give us some fork and spoons. Huh? मस्त तळली ना, चांगली आहे का? छान आहे का रोहिणी? आवडलं आपलं पहिल्या कस्टमरला? आता सुनबाई आलेले आहेत, सुनबाईंना हे तरी जमतंय. कसं आहे?
मस्त शबाश. क्लास